नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. शर्विल आणि बाबा या आपल्या लाडक्या आणि हक्काच्या युट्यूब फॅमिलीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण आज कुठे चाललोय? आवाज द्या मोठ्याने. आणि अरे वारे मित्रांनो, हा तोच युट्यूबर आहे ज्याने तुम्हाला काळोखातला अरे वारे दाखवलं होतं एका भागामध्ये, आणि आज उजेडामधला अरे वारे आपल्याला पाहायला मिळेल. माझ्यासोबत आहे दादा. आपलं नाव सांगा. ओके सर, दादांची गाडी आहे एटी आहे बरोबर ना? चला, जर प्रवास चालू झाला आमचा कुठून? महालेश्वर देवरुख इथून. आणि आता आम्ही माझ्या गावी आलो होतो निवासस्थानी. नावं सांगा पटापट. श्रीकृष्ण, शुभम. हो हो. अजून अजून एडिटर आर्यन टेप मॅन. ओके चला मित्रांनो, आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि पुढचं काय काय जे जे चांगलं दाखवता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि इथनं पुढे कॅमेरा चालू नाही करू शकत. आतमध्ये शूट करणं अलाउड नाही आहे. तर कृपया करून आत फोन घेऊन जाऊ नका, म्हणजे शूट करू नका. हां, शाबास. प्रायव्हसीसाठी फोन आत घेऊन जाऊ नका, म्हणजे शूट करू नका. हा रे, तेच दॅट इज दॅट. एक कट करून टाकेन मीच व्हिडिओ एडिट करणार आहे. कदाचित आम्ही खूप सकाळी आलो म्हणून असेल, किंवा अनायसे आता मे महिन्यात वर्दळ आहे खूप नंतर सुट्ट्या आहेत, ते एन्जॉय करतात. आणि आपण इथे पाहू शकतो की आणि इथे काय काय स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहे. आणि इथून पुढचा पण एक छोटासा दौरा करायचा आलेवारी. त्यामुळे मागच्या वेळी मी संध्याकाळी आलो होतो आणि आज बरोबर सकाळी 9 वाजता आहे. आज तारीख आहे 12 मे 2025 आणि ही मस्त सुंदर सकाळ. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी म्हणू शकतो गणपती बाप्पा मोरया. ठीक आहे, सकाळीच मस्त दर्शन झाले आणि खूप छान सुंदर प्रसन्न वातावरण आहे इथे. मजा येते. आणि आता पुढचे आपण काय काय इथे थोडंसं होईल आणि मग आपण भ्रमंती करूया. आरती करतो मस्त इथे खेळ टाकला आहे. तुम्ही स्पोर्ट गेम पाहू शकता. उन्हाळा आहे, ऊन पावसाचा खेळ चालू आहे.
आणि मस्त इथे छोटी मंडळी जी आहे एन्जॉय करते. वा, छान. चला तर मित्रांनो, दर्शन झाले. काय सांगते सागर, आता कसं आले दर्शन? मस्त. अरे वा. आर्यन? मस्त, मजा आली, खूप मजा आली. दर्शू, तुझ्यासाठी कॅमेरा खाली घ्यावा लागतो. भारी वाटलं एकदम. भारी वाटलं. काय सांगते? सिद्धेश ना? शुभम सिद्धेश एकदम भारी. हो कृष्णा, आता खूप छान, खूप छान, खूप छान. गावाकडची सकाळ आणि असू दे ना. आता काय तुम्ही आता त्याची पोहोचली काय म्हणणार. सकाळी 9 वाजता आहेत, 12 मे, आणि गणपती बाप्पांचं दर्शन झाले. चला आपण एकसाथ बोलूया, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर आता आमचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय प्रसाद घ्यायला. तर सगळे गँग पुढे आहेत. ही दिदी इथे आहे, मामा, अजून एक मेंबर हरवला, जो पाठवलेल. अरे गेला कुठे तो गेला कुठं, दिसत पण नाही. तर एक मेंबर हरवलेला आहे असं. तर आता जाण्याचे बसचे पैसे वाचलेत. मग आता तसं नाही, तो आला पाहिजे. येईल तो आता, काय माहित कुठे आला तर ठीक, नाही तर जाऊ आम्ही घरी. नाश्ता आपापला तो बघेल, गाडी बिडी खर्च. आता आम्ही आलो तिचं काउंटर आहे. आता प्रसादी घेऊ इकडनं. अजून हे बघा, गर्दी बघा, गर्दी अफाट आहे. तर ते एक जण राहिलं आहे. आता इथं असे तिकीट भेटतं. तर हे असं पैसे देऊन ही प्रसादाची ही भेटते, पावती नाही काय भेटते, रिसिप्ट भेटते. ही अशी इथं जमा करून प्रसाद घ्यायचा. आता ही प्रसादाचे हे दिले, तर त्यांनी आम्हाला हे असे दिलेले आहे. ते किती आहे ते? 100 रुपयाचं आहे 4, म्हणजे 25 एक येतं. मग आता असं प्रसादाचं पण आहे इथे. तर खूप काही आहे. मित्रांनो, आपण पाहू शकतो या ठिकाणी वरद विनायक पे अँड पार्क आणि एक राहण्याची उत्तम आणि माफक दरात सोय आहे. ठीक आहे, तर इथं आपण पे अँड पार्क करू शकता. ठीक आहे. त्याशिवाय तुम्हाला इथलं काही वेगळं असं खास डिस्काउंट हवं असेल तर मी नक्कीच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी संपूर्ण माहिती देईनच ह्या वरद विनायक हॉटेलची, लॉजिंगची. ठीक आहे. चला आता वेळ झाले नाश्ता करायची, तर नाश्ता करून घेऊया आपण. चला. खाद्यप्रबंध चालू आले. पोहे, वडापाव. हे दर्शू तू काय घेतलंय? वडापाव. हो तिखट आहे. हे काय आहे दादा? थालीपीठ. आणि खाऊया मग आता. ये अरे ना ऑर्डर ले क्या भाई? 4 नंबर टेबल का. बोला गणपती बाप्पा, राजू दादाचा. हा चला चला. तर गणपती बाप्पा झाले आणि आता आपण कुठे चाललोय? अरे वारे नाही, प्राचीन कोकण. सॉरी, प्राचीन कोकणला चाललोय आम्ही. ठीक आहे. व्हिडिओ बघतच राहा जोपर्यंत एडिट नाही होत. ट्रिप स्पॉन्सर्ड बाय आर्यन रेवाळे, टेपेश्वर, टेप मॅन.
तर मित्रांनो फायनली आपण आलो आहोत. अरे वारे कसं वाटतंय मित्रांनो? चला अरे वारेला पोहोचलोय. ओके चलो. पहा किती सुंदर बीच आहे, सुंदर. वाव. मित्रांनो फायनली आपण आलो आहोत. पाहू शकता आपण गँग आणि हे आहे आरे वारे. आरे वारे मित्रांनो पाहू शकता आपण. पाहू शकता मित्रांनो काय मस्त आहे. अथांग समुद्र असा पसरलाय आणि या बाजूला स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आहेत. ठीक आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे इथे खूप विरळ प्रमाणात पर्यटक आहेत, कारण ही खूप फेमस जागा आहे, हे प्रसिद्ध आहे. स्वच्छता आहे या बीचवरती. आपण इकडे पुढे पाहूच. आरे वारे बीच पाहू शकता. वा वा खूप छान, अतिशय सुंदर.